आपण पाहत आहात दैनंदिन जीवनातील ताज्या घडामोडी न्यूज जंक्शन सोबत। बातमी आपल्या लोकहिताची। महाराष्ट्रातील ठळक घडामोडी। आरोग्य विभागाकडून सह्याद्री रुग्णालयाला नोटीस। पुण्यातील सह्याद्री रुग्णालयाला महाराष्ट्र आरोग्य विभागाने नोटीस बजावली आहे। आरोग्य सेवा उपसंचालक डॉक्टर नागनाथ येमपल्ले यांनी सांगितले की एका महिलेने आपल्या पतीला यकृताचा एक भाग दान केला होता। प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर पतीचा मृत्यू झाला आणि काही दिवसातच महिलेचाही मृत्यू झाला। रुग्णालयाकडून दाता व प्राप्तकर्त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग, उपचार प्रक्रिया व सर्व वैद्यकीय तपशील सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। बापू कोमकर यांचा मृत्यू 17 ऑगस्ट रोजी झाला, तर त्यांची पत्नी कामिनी यांचा मृत्यू 21 ऑगस्ट रोजी झाला। कुटुंबियांनी वैद्यकीय दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला आहे। मात्र रुग्णालय प्रशासनाचे म्हणणे आहे की शस्त्रक्रिया मानक वैद्यकीय प्रोटोकॉलनुसारच केली गेली। भिवंडीमध्ये जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात वाढती गर्दी व अपघाताचा धोका लक्षात घेता जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे। ठाणे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी ही अधिसूचना जारी केली। आता वंजारपट्टी नाका, रंजनोली नाका, अंजूर फाटा आणि तलवल्ली नाका येथून जड वाहनांना शहरात प्रवेश करता येणार नाही। फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, पोलीस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे। ही बंदी 23 ऑगस्ट पासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहील। मुंबईत 22 मजली इमारतीत आग। मुंबईच्या गोरेगाव पूर्व येथील राणी सती मार्गावरील वैष्णव हाईट्स इमारतीच्या 12व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये दुपारी 3:30 वाजता आग लागली। आगीत फ्लॅटमधील वीज तारा, इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर व इतर घरगुती वस्तू जळून खाक झाल्या। सुमारे 8 अग्निशामक गाड्यांनी 2.5 तासांच्या प्रयत्नानंतर संध्याकाळी 6 वाजता आगीवर नियंत्रण मिळवले। आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही। सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही। पाहत आहात न्यूज जंक्शन, बातमी आपल्या लोकहिताची। अशाच राज्य आणि देशातील नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या न्यूज जंक्शन चॅनलला लाईक, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा।